Dear student, we are going to learn about male reproductive system in human. आपल्याला आज मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम विषयी स्टडी करायचे. आपला लेसन नंबर 3 चालू आहे, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. इन दॅट फर्स्ट पॉइंट, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम कन्सिस्ट ऑफ टेस्टिस, व्हेरियस ग्लँड अँड डक्ट. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम स्टडी करण्या अगोदर हे आपल्याला इम्पॉर्टंट पॉइंट आहे, टेस्टिस आहे, व्हेरियस ग्लँड्स आहेत अँड डक्ट्स आहे. इन दॅट टेस्टिस आर इन अ पेअर. टेस्टिस आहे पेरिंग मध्ये, जोडी. पेअर मीन्स जोडी. ईच टेस्टिस प्रेझेंट इनसाइड द स्क्रूटम. स्क्रूटमच्या आतमध्ये अँड द स्क्रूटम लोकेटेड आउटसाइड द ॲब्डोमिनल कॅव्हिटी. ॲब्डोमिनल कॅव्हिटीच्या बाहेर असतात. हे काय, लुक ॲट द पिक्चर. पिक्चर मध्ये तुम्ही बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. फर्स्ट वन स्क्रूटम, सॅक लाईक बॉडी. स्क्रूटम, स्क्रूटमच्या आतमध्ये तुम्हाला काय दिसतं? टेस्टिस. टेस्टिस अँड टेस्टिस काय डिफरन्स आहे? TES TIS. टेस्टिस मीन्स सिंगल अँड टेस्टिस TES प्लुरल. सिंग्युलर प्लुरल. दोन्हीतला डिफरन्स क्लिअर असेल. पेनिस अँड टेस्टिस प्रेझेंट आउटसाइड द ॲब्डोमिनल कॅव्हिटी. इथपर्यंत क्लिअर असेल तर नेक्स्ट वन, आता जो आपला टेस्टिस आहे, टेस्टिस आपण व्हर्टिकल सेक्शन घेऊन त्याच्यामध्ये स्टडी करायचे. व्हर्टिकल सेक्शन बघा, झूम. हे डायग्राम मध्ये पाहायला झूम करून बाजूला काढलेले. त्या डायग्राम मध्ये काय काय दिसतं आपल्याला? टेस्टिस कंटेन न्यूमरस सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स. त्याच्यामध्ये सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स टेस्टिसच्या आतमध्ये तुम्हाला डायग्राम मध्ये दिसतं, पिक्चर मध्ये दिसतं सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स. आणि सेमिनिफेरस ट्यूब्यूलचं फंक्शन काय? दे प्रोड्यूस स्पर्म. त्याच्यामध्ये स्पर्म प्रोडक्शन होतं. स्पर्म प्रोड्यूस होतात ते इमॅच्युअर असतात, मॅच्युअर नसतात. सेमिनिफेरस जो ट्यूब्यूल्स आहे त्याच्यामध्ये असतात जेमिनल इपिथेलियल. जेमिनल इपिथेलियम प्रेझेंट इनसाइड द सेमिनिफेरस ट्यूब्यूल डिवाइड बाय मियोसिस टू फॉर्म स्पर्म. स्पर्म प्रोडक्शन कुठं होतं? सेमिनिफेरस ट्यूब्यूल मध्ये. कोण करतो? जेमिनल इपिथेलियम. याचं मियोसिस होणार. मियोसिस होऊन स्पर्म फॉर्म होतात. स्पर्म मियोसिस म्हणल्यानंतर हॅप्लॉइड सेल. मायटोसिस असेल तर डिप्लॉइड. बट हिअर मियोसिस, बाय मियोसिस प्रोसेस दे जेमिनल इपिथेलियल आहे डिवाइड टू फॉर्म स्पर्म मीन्स हॅप्लॉइड स्पर्म फॉर्म करतात. इथपर्यंत क्लिअर आहे? सिंपल आहे. वी हॅव सीन नाऊ वेअर द स्पर्म आर प्रोड्युस्ड. स्पर्म कुठे प्रोड्यूस होतात बघितलेलं आहे. इनसाइड द टेस्टिस. टेस्टिस मध्ये स्पर्म प्रोड्यूस होतात. मग हे जनरल इन्फॉर्मेशन तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. आपली जी टेस्टिस आहे त्याचं लोकेशन कुठे? आउटसाइड द ॲब्डोमिनल कॅव्हिटी. ॲब्डोमिनल कॅव्हिटीच्या बाहेर आहे. मग स्पर्म प्रोडक्शनसाठी टेम्परेचर ना बॉडी टेम्परेचरपेक्षा थोडंसं कमी लागतं. आपलं बॉडी टेम्परेचर, नॉर्मल बॉडी टेम्परेचर किती आहे आपलं? 37 डिग्री सेल्सिअस इज आवर नॉर्मल बॉडी टेम्परेचर. 37 पेक्षा कमी टेम्परेचरला स्पर्म प्रोडक्शन होतं. मीन्स अप्रॉक्सिमेट 34 to 35 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर रिक्वायर्ड टू प्रोड्यूस स्पर्म लागतं. मग ते टेम्परेचर जर बॉडीमध्ये जर टेस्टिस असते तर स्पर्म प्रोडक्शन झाले नसते, म्हणून त्याला बॉडीच्या बाहेर ठेवलेले. कळतं तुम्हाला? सिंपल आहे. नेक्स्ट वन, आणि हे स्पर्म आपल्या बॉडीमध्ये प्रोडक्शन कधी होतं? स्पर्मचं प्रोडक्शन एखाद्या मेलमध्ये कधी होतं? ॲट प्युबरिटी टाइम जेव्हा स्टार्ट होतो. मीन्स प्युबरिटी टाइम कधी स्टार्ट होतो? 9 to 10 इयर अप्रॉक्सिमेट. फिक्स नाही, कोणाचं 9 to 10 असेल, कोणाचं 11 इयर असेल, कोणाचं 12 इयर्स असेल. जेव्हा 12 इयरचा किंवा 10 इयरचा जेव्हा एखादी बॉय मुलगा होतो तेव्हा त्याच्या बॉडीमध्ये स्पर्म प्रोडक्शन व्हायला स्टार्ट होतं. हे कधीपर्यंत प्रोडक्शन होतं? मेलच्या बॉडीमध्ये स्पर्म प्रोडक्शन अप टू डेथ पर्यंत राहतं. म्हणजे मरेपर्यंत एखाद्याच्या बॉडीमध्ये स्पर्म प्रोडक्शन कंटिन्यू राहतं, म्हणजे स्टॉप होत नाही. इथं पण क्लिअर असेल. सेमिनिफेरस ट्यूब्यूलमध्ये स्पर्म प्रोड्यूस झालेले, त्यांची जर्नी कशी आहे? ते पुश फॉरवर्ड त्याला पुश केलं जातं. मग कुठला त्याचा एक वे आहे, एक पाथ आहे. त्याचा पाथ मी डायग्राम मध्ये ना तुम्हाला असा एक सिक्वेन्स दिलेले 1 2 असे नंबर टाकून दिलेले तुम्हाला कळण्यासाठी. आणि हे नावं जे आहेत तुमच्यासाठी नवीन आहेत, तुम्हाला बाय हार्ट करावं लागणार आहे, लर्न करावं लागेल. फर्स्ट वन आहे स्पर्म प्रोडक्शन झाल्यानंतर गोज इनसाइड द रेटे टेस्टिस. रेटे टेस्टिस मध्ये इन्सर्ट होतात. मग तिथून त्याला पुढे पुश केलं जातं. पुश केल्यानंतर ते जातात वॉस इफरन्सियामध्ये. वॉस इफरन्सियामध्ये जातात. डायग्राम मध्ये तुम्हाला सिक्वेन्स दिलेले. सेकंड
वॉस एफरन्सिया. थर्ड वन वॉस एफरन्सिया मधून ते जाणार आहे इपिडिडायमिस. इपिडिडायमिस मधून ते जाणार आहे वॉस डिफरन्सिया मध्ये, वॉस डिफरन्सिया अँड देन इजॅक्युलेटरी डक्ट मध्ये एंटर होणार. तिथून ते पुढे पुश फॉरवर्ड अँड युरिनोजेनायटल डक्ट मध्ये फॉरवर्ड केले जातात. म्हणजे अशी याची जर्नी आहे. जसं जसं स्पर्म पुढे 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 जातात तसं तसं ते काय होतात, मॅच्युअर व्हायला स्टार्ट होतात. ॲज the sperm pushed forward they become mature and able to fertilize the ovum. आता हे ओम काय नेक्स्ट लेक्चर मध्ये आपल्याला ते बघायचंच आहे. आतापर्यंत एवढंच लक्षात ठेवा. स्पर्मची डायग्राम तुम्हाला दिलेली आहे. स्पर्मला पुढे हेड आहे, तर बॉडी आहे, नंतर टेल आहे. हे कशासाठी, जसं स्नेक असा पुढे 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 जातो ना, असं तसे स्पर्म सुद्धा फॉरवर्ड फॉरवर्ड पुढे पुश होतात. हे पुश होण्यासाठी त्यांची ती बॉडी तशी दिलेली आहे. ओके, इथपर्यंत क्लिअर असेल. लुक ॲट द पिक्चर. नेक्स्ट पिक्चर मध्ये तुम्हाला काय दिसतं, दिस डायग्राम फ्रॉम युअर बुक. आपल्या बुक मधूनच घेतलेली डायग्राम आहे. फर्स्ट सेमिनल वेसिकल, असे दोन शेंड्या दिसतात वर, शेंड्या सेमिनल वेसिकल. सेकंड वन सेमिनल वेसिकल पेरिंग मध्ये असतात, दोन जोड्या आहेत सेमिनल वेसिकलच्या. सेकंड वन प्रोस्टेट ग्लँड आहे, सिंगल असतो, प्रोस्टेट ग्लँड सिंगल असतो. अँड थर्ड त्याच्यामध्ये एक नाव मी मेन्शन केलेले ऑलरेडी, त्या साईडला नावं दिलेली आहेत, पण मी इकडे परत डबल नावं दिलेले आहेत. त्याच्यामध्ये थर्ड वन जो आहे दॅट वन काउपस ग्लँड, असे 3 नावं दिलेत. त्यांचं काय काम आहे, हे सिक्रेट्स देअर सिक्रेशन. दीज 3 सिक्रेट्स देअर सिक्रेशन, ते सिक्रेट करतात. सिक्रेशन मुळे काय होतं, हे सिक्रेशन अँड स्पर्म कंबाइनली कॉल्ड ॲज सेमन. हे सिक्रेशन आणि स्पर्म जेव्हा कंबाईन होतात त्याला काय म्हणायचंय, सेमन म्हणायचंय. ओके, कळते. एक सेमन कशासाठी असणार आहे, मीन्स हे सिक्रेशन कशासाठी असतं, सिक्रेशन फॉर द लुब्रिकेशन. जसं एखादी कुठेतरी मशीन आहे, ते फिरावं म्हणून आपण त्याच्यामध्ये लुब्रिकंट टाकतो, जसं ऑइल वगैरे टाकतो ना, म्हणजे एक स्मूथ होण्यासाठी, स्पर्मची जर्नी स्मूथ होण्यासाठी याच्यामध्ये सिक्रेशन असतं. ड्यू टू सीमन स्पर्म पुश्ड फॉरवर्ड. सीमनमुळेच जे स्पर्म आहेत पुढे 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 फॉरवर्ड डायरेक्शनने पुश होतात अँड थ्रू द पेनिस डिपॉझिटेड इनसाइड द वजायना. मग तिथून डिपॉझिट होतात कुठे, वजायनामध्ये ते डिपॉझिट होतात. म्हणजे तिथं इजॅक्युलेशन होतं म्हणजे पेनिस मधून स्पर्म बाहेर पडतात. ॲट द टाइम ऑफ इंटरकोर्स मीन्स जेव्हा सेक्स होतं त्या टाइमला पेनिस मधून जे स्पर्म आहेत ते एंटर होणार आहेत इनसाइड द वजायना. इथपर्यंत क्लिअर असेल, एकदम सिंपल आहे, हार्ड तर काहीच नाहीये. लुक ॲट द पिक्चर. ह्या पिक्चर मध्ये तुम्हाला परत आपला टेस्टेसच्या व्हर्टिकल सेक्शनची डायग्राम दाखवलेली आहे. त्याच्यामध्ये इपिडिडायमिस दिसतं. लेंथ ऑफ इपिडिडायमिस इज अबाउट 6 मीटर लॉंग आहे आणि अदर डक्ट्स 0.5, दोघांचं ऍडिशन केलं 6.5 मीटर एवढी याची लेंथ आहे. एवढी लेंथ किंवा एवढी जर्नी आपल्या छोट्याशा स्पर्मला पास करावी लागते. मग स्पर्मची लेंथ काय, लेंथ ऑफ द स्पर्म इज अबाउट 60 मायक्रोमीटर. मायक्रोमीटर म्हणजे खूप 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 स्मॉल असतो स्पर्म आणि त्याला एवढी जर्नी पास करून कुठं रीच व्हायचंय, टुवर्ड्स द वजायना. वजायनापर्यंत रीच होण्यासाठी पोहोचण्यासाठी त्याला एवढं डिस्टन्स कव्हर करावं लागतं. Such a small sperm has to cross approximately 6.5 meter distance while passing out the male reproductive system. म्हणजे पहा, छोटासा स्पर्म आहे त्याला 6.5 मीटर डिस्टन्स कव्हर करावं लागतं मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमच्या बाहेर पडून वजायनामध्ये एंटर होण्यासाठी. किती कष्ट आहेत बिचाऱ्याला. ओके, क्लिअर असेल इथपर्यंत, एकदम सिंपल आहे. देन दॅट स्पर्म रिक्वायर लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी. मग त्याला एवढी जर्नी पास करायचंय, डिस्टन्स क्रॉस करायचंय, त्याच्यासाठी खूप एनर्जी लागतं. मग ही एनर्जी त्याला कुठून मिळणार आहे, फॉर दिस पर्पज फ्रुक्टोज प्रेझेंट इनसाइड द सिमेन. त्याच्या सिमेन मध्ये फ्रुक्टोज असतो, तो सप्लाय करतो एनर्जी कुणाला, स्पर्मला. म्हणजे पुढे पुढे तेवढा डिस्टन्स क्रॉस करण्यासाठी सिमेनला एनर्जी मिळते फ्रुक्टोज पासून. सिंपल आहे, एकदम क्लिअर आहे. हिअर वी हॅव कम्प्लिटेड मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम इन ह्युमन. हॅव यू एनी डिफिकल्टीज और डाऊट, देन आस्क मी इन कमेंट्स. कमेंटमध्ये तुम्ही मला याच्याविषयी क्वेश्चन्स विचारू शकता.
आपण एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, थँक्यू सो मच.